नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. सध्या आपण तरडगाव या ठिकाणी आहोत. ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये हजारो वारकरी आपल्या दिंड्या घेऊन चालत असतात पंढरपूरच्या दिशेने. परंतु या दिंडीमध्ये चालत असताना हजारो वारकऱ्यांच्या पोटाची भूक कशी भागवली जाते, त्यांना चालण्यासाठी जी ऊर्जा येते, जी इम्युनिटी येते, ती इम्युनिटी कुठून मिळते, तर ती इम्युनिटी ज्या ठिकाणी मिळते अशा या माऊलीमध्ये, अशा या माऊलींच्या दिंड्या आहेत. आणि या दिंड्यामध्ये बऱ्याचशा मायमाऊली या वारकऱ्यांसाठी त्याच्या पोटाची भूक भागवण्यासाठी स्वयंपाक बनवतात. तर नेमकं स्वयंपाक कशा प्रकारे बनवला जातो आणि स्वयंपाकाचं नियोजन कसं केलं जातं तर आपण जाणून घेऊयात. माऊली, नाव काय आपलं? मथुराबाई गाडेकर. कुठून आलो? परभणी. परभणी. किती वर्ष झाले आता दिंडीत? 5-6 वर्ष. दिंडीचं नाव काय तुमच्या? माऊली आंबडाकर. बर. कोण आहे चालक? हा? चालक मालक कोण आहे दिंडी मालक? ज्ञानेश्वर. बर. काय काय वाटतंय आता एवढी तुम्ही मोठी चपाती बनवली आहे, आता येईल का बनवायला कोणाला? नाही ना. नाही. बर. एवढूला करायला जीवावर चाललंय. तुम्हीच करता का रोज चपात्या? रोज मीच करते. किती चपात्या करता? 300 लोकांचा. 300. तुम्ही एकटेच, दुसरं कोण नाही? दोघीच? हो. गेल्या वर्षी एकलीच होते ना. गेल्या वर्षी एकलीनच केला. गेल्या वर्षी एकटेच. आता एवढ्या चपात्या करताय, काय थकवा वाटत नाही का तुम्हाला? नाही. वाटत नाही. नाही. वय किती आहे? वय असं 50. हा. बर बर. आता ही दोन मी केले, दोन्ही मिक्स करता का? हे असं करायचं. दाखव. येईल का बनवायला आता? नाही येत म्हणाले ना. नाही घरी 2 पाहुणे आले तर म्हणतात मला कटाळा आलाय. आता स्वयंपाक केल्यानंतर तुम्ही काय वाहनातच जाता का पुढे? हो. एवढ्या चपात्या बनवताना काय वाटत नाही. काय वाटत नाही? माऊलीची सेवा करताना काही त्रास? काय त्रास नाही. बर. आता एवढ्या मोठ्या चपात्या सोपं आहे का बनवायचं? सोपं आहे आम्हाला. हा. बर. किती वर्ष झाली येत दिंडीमध्ये? मी आमदाच आले नाही. बर बर बर. तुम्हाला काय वाटतं माऊली? आम्हाला काय नाही, आम्ही लय झालं 15 वर्ष झालं मी करते वारी. नाही आम्हाला घरी करमतच नाही आली असं. दिंडी निघाली की आधी वाटते. एवढा सगळा आम्ही स्वयंपाक 2 वर्ष होता. झालं. कसं असते म्हणजे कोणाला जबाबदारी काय असते, म्हणजे काम तुम्हाला नेमलेली असतात का? नाही नाही नेमलेले असतात. आम्ही जेवतोच बघा, आरामच असते ना. देवाच्या पाया पडतो, काहीच करत नाही. बरं. या बाया स्वयंपाकात असतात. बर बर बर. आम्ही मस्त जेवायचं, बसायचं, दर्शन घ्यायचं, चालत राहायचं पायाला चालत बसायचंच नाही गाडीमध्ये. 15-16 वर्ष झालं मी पायी. 2 वर्ष स्वयंपाक करून पण चालत जात आहे. चालत जायचं, स्वयंपाक करून चालत जायचं असते. येत नाही का? नाही थकवा येत नाही, काहीच नाही. नाही थकवा नाही. तुम्हाला काय वाटतं माऊली? आम्हाला छान वाटतं. आता ही कशाची तयारी आहे, नेमकं काय करायला लावलं? लसूण सोलायला वरणाला. आता काय भाजीला आज? वरण. वरण. बर. हा. बर. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला चांगलं वाटतंय. बर. चांगलं वाटतंय. कुठलं गाव आहे? आमरापूर. वय किती आहे? 63. 63. बर. तुम्हाला काय वाटतं का दिंडीत चालतं का? हा चालत आली. नॉनस्टॉप. हो. काय काय करायला होता त्यात? लसण कुठायली. बर. मसाला भाजीसाठी. हो. किती टाइम? 2 टाइम असते का रोज जेवण? 2 टाइम. 2 टाइम. बर. खुशीनं करायचं, खुशीनं. तुम्हाला काय वाटतंय? छान वाटते. एवढ्या सगळ्यांची सेवा करायला काय छान वाटते. छान बर वाटते. करमत आहे का परत इथून घरी गेल्यावर? नाही करमत नाही ना. करमत नाही? नाही. कधी वाटते का इकडं मग? या वाटतं या. बर. नाम स्मरण करता का नाही विठू माऊलीचं? हा करताव ना. करता हो? हो. बर. किती वर्ष आहे तुमचं? 60 वर्ष आहे. 60. हा, वारीला वारीला एवढीच ही पहिलीच येळ आहे. पहिलीच येळ. पहिल्या वारीत कसं वाटतंय काय? छान वाटायले.
कोणी सांगितलं वारीला येण्यासाठी? देवानं सांगितलंय माऊली इच्छा झाली. हा इच्छा झाली माऊलीची. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला बरं वाटतंय. बर हो एवढे सगळे स्वयंपाकाला म्हणजे सगळे नियोजन पण कधी काय कुणाची ओरड आली का तुम्हाला? कुणाची ओरड नाही. 2 टाइम स्वयंपाक जेवायचं आहे तर बर बाया चपात्या करतात 2 टाइम बर जेवायचं आणि चालत राहायचं. येऊन टेप्याला बसायचं, आंघोळी करायच्या, नाश्ता करायची. गवळण काय तुम्हाला स्वयंपाक सोडून दुसरं काय येते का अजून? स्वयंपाक सोडून दुसरं अभंगातलं काय म्हणता येते का? गवळण सगळे येते आम्हाला हरिपाठ. म्हणा एखादी गवळण. हो म्हणा. ऐक सखे बाई नवल मी सांगू काही. ऐक सखे बाई नवल मी सांगू काही. त्रिलोक्याचा तो आदरणीय शोधेला म्हणतो आई. त्रिलोक्याचा तो आदरणीय शोधेला म्हणतो आई. देवकीने वाहिला यशोदेने पाळीला. पांडवाच्या बंदी जन होनिया राहिला. पांडवाच्या बंदी जन होनिया राहिला. ब्रह्मांडाची साठवण योगियाचे निजदन. चोरी केली मनोनिया उकळाशी बांधला. चोरी केली मनोनिया उकळाशी बांधला. सकळ तीर्थे तया चरणी सुलभ सूळ पाणी. राधिकेशी म्हणे तुझी करील मी येणी फणी. राधिकेशी म्हणे तुझी करील मी येणी फणी. शरण एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी. शरण एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानी. गाई गोप गोपी बाळा मिळविल्या आपुल्यापणी. गाई गोप गोपी बाळा मिळविल्या आपुल्यापणी. ऐका ऐक सखे बाई नवल मी सांगू काही. ऐका ऐक सखे बाई नवल मी सांगू काही. त्रिलोक्याचा सोहादनीय स्वदेशी म्हणतो आई. त्रिलोक्याचा सोहादनीय स्वदेशी म्हणतो आई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रोज रस्त्यानं चालताना गवळण म्हणतं का? हो हो. 12 कोस एक आणि आज 16 म्हणजे आज किती कोस होते ना? मुका आपला 7वा आहे. 7वा मुका पायानेच पुन्हा आळंदीपासून आलेला. आधीपासून आम्ही पायाने चालू. तुम्हाला काय 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 मी वाटतं? अभंग म्हणणार. म्हणा. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. जाते इठू मावलीला जाते भेटायाला. जाते इठू मावलीला जाते भेटायाला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. इथूनच दिंडी निघाली इठोबा रायाची. उधळण झाली बाई आबीर बुक्याची. इथूनच दिंडी निघाली इठोबा रायाची. उधळण झाली बाई आबीर बुक्याची. जाते मी भेटाया इठू मावलीला. जाते मी भेटाया इठू मावलीला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. पान फुलांनू चिमण्या बाळांनू. पंढरीची वाट मजला दावली ग चिमण्यानू. पान फुलांनू चिमण्या बाळांनू. पंढरीची वाट मजला दावली ग चिमण्यानू. जाते मी जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. जाते मी भेटाया इठू मावलीला. जाते मी भेटाया इठू मावलीला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. जाते माहेराला बाई मी जाते माहेराला. पडद्यामागच्या भूमिका ज्या पद्धतीनं महिला बजावत असतात त्या पद्धतीनं दिंडीमध्ये पुरुषांसुद्धा पडद्यामागच्या भूमिका असतात. काही पुरुष आपल्याला नेमलेल्या ज्या जबाबदारी असतात त्या कशा पद्धतीनं पार पाडतात ते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. रामकृष्ण हरी माऊली. नाव काय? गंगाराम रंगनाथ भोसले. बर काय चालू आहे आता? ही ही रबडी चालू आहे. रबडी. बर किती वर्षापासून बनवता? काय
ते आमदा आम्ही नाही बनवायचं ती हात पहिली वाळकरी ते नाही. म्हणतात जुनी बर बर आम्ही नाही बनवायचं आमदा बर किती जण आहेत दिंडीमध्ये? 300 माणसं आहे 300 माणसं. हो. रोज असंच असते का स्वयंपाक मग? शिरा रबडी बर आता वेगवेगळे बदलू बदलू बालुशाही बर काय वाटतंय तुम्हाला? आम्हाला आनंद वाटतोय बर हो आता ही जी काय तुम्ही बनवायला चाललंय रबडी वगैरे, रबडी ह्याचं नियोजन कसं असते? म्हणजे कोण मटेरियल आणते काय? मटेरियल आमच्या मोठ्या वारकरीला माहिती आहे बर आम्ही सोबत राहतो बर विचार. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण नाव काय? लक्ष्मीबंद शिरसा बर ते किती वर्षापासून बनवत आहे? हे 4-5 वर्षापासून आहे. बर कसं असते, काय असते नियोजन काय? नियोजन म्हणजे हे रबडी आहे खोबरं हम्म. इलायची बर कलर ऊळ आणि तूप ही जी काय तुम्ही म्हणजे रोजचा जो मेनू असते ते तुमचा अगोदर ठरलेला असते का? म्हणजे नाही हे पंक्तीवालीच्या ह्याच्यावर हा म्हणजे ह्याला पंगतवाल्याकडं जी काय आता येईल. बर बर प्रत्येक बदलून बदलून पंक्तीवाली राहतात बर त्यांनी मग मटेरियल तुम्हाला आणून येते ते त्याच्यावर तुम्ही आणून बनवायचं. द्यायचं आपण बनवायचं बर 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 रामकृष्ण हरी माऊली, आपलं नाव? आपलं नाव विठ्ठलराव भोसले सुहाग. बर मालक दिंडीचे? मालक दिंडी नाही, आम्ही सेवक आहेत, बर साथीदार. साथीदार. बर बर काय आता एवढी दिंडी मधले आता विचारलं हा. 300 वारकरी 300 आहेत वारकरी आहेत. तुमच्यासोबत. हो, त्या 300 वारकऱ्यांना कसं घेऊन चालताय तुम्ही? सगळ्याला सभ्यतेपणे चालावं लागतं. बर कोणाचा राग लोभ या ठिकाणी येतच नाही, बरोबर आहे आणि जेणेकरून आला तरी त्याच्यावर पडदा टाकून पुढे चलून न्यावं लागतं. बरोबर आहे. जर इमर्जन्सी आली, कोणी दुखलं सुखलं काही झालं, हे प्रत्येकानं सहाय्य करून शनी सोबत यायचं. बरोबर आहे. आणि हे दिंडीची यात्रा म्हणलं म्हणजे आपण लोकांशी आणि लोक आपल्याशी बरोबर. या नात्यामधलं प्रकार आहे सगळा. किती वर्षापासून? हे जवळपास आम्ही 20 वर्ष झाली. 20 वर्षाची अखंड सेवा आहे. अखंड सेवा आहे. आता जबाबदारी ही बाकीची तरुण पेलतील का? भेलणारच ठरले. हा. ही परंपरा आज 300-350 वर्षापासून आलेली आहे. बरोबर आहे. हे बाकीची पिढीला पुढे जोपासावं लागेल, आणि काळाची गरज आहे. बरोबर. जोपासणं हे आजच्या काळाची गरज आहे. का तर लोकाला या मोबाईलच्या योगामुळे एकमेकापासून दूर चाललेत, आणि याच्यामुळे हे एकत्र येऊन शेनी काही ना काहीतरी आपल्या संस्कृती जपून ठेवतील, नाही तर जपून ठेवणार नाही. ह्या जे अन्नदान करताय हा, ह्याच्यामध्ये वारीच्या व्यतिरिक्त म्हणजे तुमच्या दिंडीच्या व्यतिरिक्त असे काय अजून लोक येतात का जेवायला? आणखीन लोक बरेचसे येतात. हम्म. आला तो माणूस वापस जेवल्याशिवाय जात नाही. का तर हे भंडारा आहे, बरोबर आहे. माऊलीचा भंडारा आहे. इथं कोणी असा एकही माणूस जगू शकत नाही की विना अन्नाचा झोपलाय. दिंडीचा महिमा हे मोठा आहे. आता तुम्ही 20 वर्ष झालं दिंडी सेवक आहे, दिंडीमध्ये येत आहे. 20 वर्षापूर्वीची तुमची पहिली दिंडीतली वारी आणि हा. आताची वारी काय बदल वाटते? पुष्कळचा बदल झालेला. बर का तर पहिलं ऊन वारा पाणी पाऊस सगळ्याला त्रासाला सामोरं जावं लागायचं. पण आता कसं झालंय, शासनाचं नियोजन, तुमच्या सुधारणेचं नियोजन, हे सगळे नियोजन लागल्यामुळं आता प्रत्येकाला ताडपत्री आहे, ऊन लागायचंय, पाल आहे, पाऊस आला, ताडपत्री खाली बसणं आहे, वाहनाची व्यवस्था आहे, बोजा डोक्यावर घ्यायची वेळ नाही. आपलं एका दिवसापुरतं सोबत राहिलं बस झालं. संध्याकाळी मुक्कामाला 10 वाजले की 11 वाजले की मुक्कामाला येऊन सगळी व्यवस्था मिळते. बरोबर. असा काय म्हणजे दिंडीतला किंवा वारीतला असा काय अनुभव आहे का की एका ठिकाणी कुठं असं तर तुम्ही पाल मारला आणि त्याच्यामधून काय असा म्हणजे कुणी मारू नका वगैरे, इथं काय असं राहू नका असं नाही नाही नाही, कोणीच काय आतापर्यंत रेकॉर्ड आहे या माऊलीचं, की एकही दारामध्ये जरी बसला माणूस तरी त्या माऊली त्याला चहा घेता का म्हणून तरी विचारणार, किंवा इथं बसू नका म्हणून असा कोणीच कोणाचा द्वेष करत नाही. म्हणजे परंपरा अखंडित आहे आणि अशीच राहील, अशी ईश्वर चरणी प्रार्थना. आपल्यासोबत दिंडीतले अजून काय तरुण आहेत, काय वाटतंय? ही सर्व तरुण मंडळी सर, आता नवीन पिढी आणि ही काळाची गरज आहे. हे तरुणांनी येणं, ज्ञानोबारायांचं वैभवच हे आहे की ज्ञानोबारायांनी क्रांती लहानपणामध्ये केली. आतापर्यंत ज्या क्रांत्या झाल्या, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यानंतर स्वामी विवेकानंद असतील, भगतसिंग असतील, हे सर्वांनी क्रांती तरुणपणामध्ये केली. आणि ही सुद्धा ही तरुण मंडळी जी आमच्या दिंडीतली आहेत, सर्व तरुण मंडळी सर्वच दिंडीतली, ही एक वारकऱ्यामधली एक क्रांतीच आहे. ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालतात, एवढे कामं धंदे सोडून, पेरणी पाणी सोडून ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये चालतात, आणि याच्यातून एक जी ऊर्जा मिळते
ती वर्षभर टिकवण्यासाठी सर्वच, मग आध्यात्मिक असो, पारमार्थिक असो, सांसारिक असो, ती ऊर्जा कधीही संपत नाही. पुन्हा परत वर्षापासून तुमची दिंडी चालू ही दिंडी आता आमच्या पंजोबापासून चालू आहे. जवळपास ही 3री पिढी आहे माझी तरी. आमचे आजोबा वारी करायचे. ह्या मूळ दिंडीचे मालक आमचे ठाकूरबुवा लोहगावकर आहेत. त्यांच्या दिंडीमध्ये आजोबांनी वारी केली. आजोबांचं नाव शंकर बाबा सिरसाट. आजोबांच्या नंतर वडिलांनी केली. वडील पण आहेत आता, रुस्तुमराव शंकरराव सिरसाट वारकरी. आणि त्यांच्या नंतर आता हा वारसा आम्ही चालवत आलो. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा साधावया. कशी आहे आता एवढी सगळी जबाबदारी तुम्ही सांभाळताय, कशी सांभाळता एवढी जबाबदारी? जबाबदारी सांभाळायचं काहीच नाही, कारण जबाबदारी ज्याचे त्याचे सर्व जबाबदारी सांभाळतात. ज्याची त्याची सोय सर्व दक्षता घेतात. सर्वकडे स्वच्छता ठेवणे, सर्वच राहण्याची व्यवस्था ज्याचे त्याचे पद्धतीने ते करतात. फक्त एक आपण निमित्त मात्र आहोत. सर्व प्रत्येक जण ज्याचं त्याचे हे करतात. आणि तुमचा हा मुक्काम जे असतो तो मुक्काम ठरलेला असतो का? हा, ठरलेली नियोजित जागा ठरलेली असते सर्व. प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर मग कधी कधी बदल होतो. बदल झाला तर आजूबाजूच्या मालकांना जाऊन विचारायचं इथं कोणी असतंय का, जर बदल झाला तर. नाहीतर मग आता हे आपलं मुख्यमंत्री साहेबांनी हे सुविधा उपलब्ध करून दिली. आता मागच्या वर्षापासून काही लोक आमचे मुख्यमंत्री निवासामध्ये राहतात आणि काही लोक बाहेर तंबूमध्ये राहतात. म्हणजे वारीच्या अगोदर असं तुमचं काय नियोजन दौरा असतो का? म्हणजे आता समजा एखाद्या वेळेचा मुक्काम आपला इथं होता, तर आता तो मुक्काम इथं नसेल तर पलीकडे काय आपला कुठं जागा आहे का? म्हणजे असं काय तुम्ही चौकशी करता का? यावं लागतं की एक वेळेस वारीच्या अगोदर एक वेळेस यावं लागतं. येऊन जागा पाहून जाव्या लागतात. कुठं काय अपार्टमेंट झालेत, काय डेव्हलप एरिया झाले असेल, ती जागा गेली असेल तर आजूबाजूला जागा जाऊन पाहावी लागते. किंवा मग नवीन जागेवरती जर डायरेक्ट गेलो तर दुसरी वारकरी असतात तिथं नियोजित जागेवर. मग त्यांचा खोळंबा होतो, आपला खोळंबा होतो. त्यासाठी 1 महिने अगोदर येऊन चक्कर मारून जावं. एकंदरीत कुटुंब प्रमुखासारख्या जबाबदारी आहेत त्या पार पाडाव्या लागतात. तुम्हाला काय वाटतं माऊली? आम्ही आता 2017 पासून वारी करतो. हिंगोली जिल्ह्यातून आलो, कळमनुरी तालुका. आणि या वारीमध्ये असा महिमा आहे पंढरीचा, पांडुरंगाचा. किती बी चला तुम्ही, लहानापासून मोठ्यापर्यंत, आणि 102, 120 वर्षापर्यंत वारकरी पायानं हा कणकण चालतो. त्याला पायाचा कुठला त्रास होत नाही, कुठला कसलाच काही त्रास होत नाही, आणि तो पुढे चालत राहतो. मी एवढंच सांगेल तुमच्या चॅनलच्या मार्फत, कारण की तरुणानं या दिंडीमध्ये आलं पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे. वारकऱ्याचा टाळ पताका हा भगवा पताका पुढे चालत राहायला पाहिजे. या माध्यमातून एवढंच सांगतो की पंढरीचे पांडुरंग जे परमात्मा आपले आस लावून बसलेले येतात, याटी भेटी लागे जीवा लागलीच आस, अशा प्रकारे आमची आस लागलेली आहे त्या पांडुरंगाच्या दर्शनाची. आणि तो वारकरी आज पण थकला नाही, त्याच्या चेहऱ्यावर आज पण उत्साह बघा तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून. खरंच अशा तुम्ही तरुणांच्या प्रतिक्रिया या चॅनलच्या मार्फत घ्याव्या. आणि जो तरुण आहे हा तरुण पुढे आला पाहिजेत आणि तरुणांना हा पुढचा भाग सांभाळला पाहिजेत. याच्यानुसार मी एवढंच सांगतो. आणि वय किती आहे? वय माझं वय आता 31 चालू आहे. 31व्या वयामध्ये सुद्धा उत्साह आहे वारीचा. हा, बर. माऊली काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, चांगलं वाटतंय मला. चांगलं वाटतं. हो. किती वय आहे? वय का 60 आहे. 60 आहे. हो आता विठुरायाच्या दर्शनासाठी जायचं. हो बर हो. बर. चालत का आता? 25 वर्ष झाले मला. हा, 25 25 वय झालं वाऱ्या करताय. हाताने करून खात होतो त्यावेळेस. बर. तेव्हापासून वारी करतो. सुरुवातीला? हो काय सोय नव्हती तेव्हा स्वतः तेव्हा बरोबर स्वतः हाताने पण खातो. पण वारी हो पत नाही नाही बचिली आज हा. परत चालू आहे. वारी ना आताची वारी हा. काय बदल वाटतो? बकल फरक आहे ना. सुविधा केल्या ना मोदीने बकल. भरपूर सुविधा झाल्या आता. आता काय तेवढं राहिलं नाही. पहिले हाल होते. आता तुम्ही चालत असता का? हो मी चालत असतो. चालून 3 पंक्ती वाढीत असतो, नंतर जेवत असतो. हा, असं. रामकृष्ण. काय म्हणजे किती वारी आहे? काय वाटते? पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी आहे. आता पुढल्या वारीला येऊ ना पुढच्या पण वारीला. काय असं म्हणजे काय वाटलं असं बाबा पुढल्या वारीला यायचं? एवढा आनंद आहे. हे सगळं सोडून इकडे आलो. बर. हा, आणि असा योग लागला आलो. आता तरुणांना काय सांगशील? तरुणांना इकडे आल्याच्या नंतर काहीच घराकडे मन नाही, काय घरी काहीच वेळ न देता इकडे आपण 30 दिवस काढायलो. काय सांगा, विचारला बोलतो की नाव काशीनाथ नागोराव काळे. बर. कुठून आलाय? परभणी. परभणी. हा, किती वारी आहे तुमची? पहिलीच वारी आहे. पहिलीच वारी. हा. काय सांगतो पहिल्या वारीचा अनुभव? पहिल्यावर अनुभव लय भरपूर झाला ना. मुख्यमंत्री टेंटामध्ये झोपाय मिळाली आणि मला
अगोदर लोक असं म्हणाले की वारीमध्ये अपघात होते, त्रास होते, नाही, जाऊ काही नका. त्रास, काही आता काय म्हणजे काय वारी त्रास झाला काय त्रास तुम्हाला? कतही नाही झाला आम्हाला. हा आम्ही झोपायला तर ताणत नाही आम्हाला. हा आम्ही झोपायला आणि हे ना फुलं चालायला बी थकवा नाही आणि झोपायला चालत बी दम नाही, नाही. जेवायलाही नाही पुन्हा. ओके. हा. आपण बघू शकताय की या ठिकाणी परभणीची दिंडी होती. बघितलं तर काय की ज्या पद्धतीनं दिंडीमध्ये अनेक वारकरी असतात, ते वारकरी आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी चाललेले असतात, परंतु प्रत्येकाला ऊन वारा पाऊस अन्न निवारा या प्रकारची गरज असते. ती प्रकार सर्व पद्धतीनं कशा पद्धतीनं पोषक असतात आणि कशा पद्धतीनं त्याचा आपल्याला पुरेपूर लाभ घेतला जातो, त्याच पद्धतीने ह्या दिंडीमध्ये अनेक वारकऱ्यांसाठी जी जेवणाची सोय आहे त्या महिला कशा जबाबदाऱ्या पार पडतात, त्याचबरोबर पुरुषांच्या जबाबदाऱ्या काय, पुरुषांच्या महिलांच्या जबाबदारीसोबत चालत येणाऱ्या त्या दिंडीतल्या प्रत्येक सदस्याची जबाबदाऱ्या काय हे प्रत्येकाने आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला विठुरायाच्या दर्शनासाठी जायचं आहे आणि ती व्यवस्थित जावं लागतं. यासाठी सर्वांनी त्याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे.